Thank you, Jesus. Thank you, Lord. We worship you and we thank you for this time. समय के लिए धन्यवाद. धन्यवाद यीशु. Thank you, Jesus. Thank you, Lord. आइए मिलकर आराधना करें इस समय, because वो यहाँ पर है. Thank you, Lord. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. धन्यवाद परमेश्वर कि तू ही मेरा सहारा है. परमेश्वर तू ही मेरा किनारा है. परमेश्वर तू ही है जिसकी वजह से मैं आज जिंदा हूँ. परमेश्वर तेरी कृपा है. परमेश्वर It's your grace, it's your mercy that I'm alive. ओ धन्यवाद देते यीशु, तेरी स्तुति हो. खूबसूरत है मसीह तो,
खूबसूरत है मसीह तू, किस कदम रंग से लिखूं तेरे चेहरे पे है जो बात, तेरे चेहरे पे है जो बात, होठों से कैसे कहूँ खूबसूरत है मसीह तू, खूबसूरत है मसीह तू। दिल तो डूबे फिर से डूबे तेरी मोहब्बत में, ओ दिल तो डूबे फिर से डूबे तेरी मोहब्बत में, तेरा चेहरा जो न देखूं, तेरा चेहरा जो न देखूं, फिर भला कैसे जियूं तेरे चेहरे पे है जो बात, तेरे चेहरे पे है जो बात, होठों से कैसे कहूँ खूबसूरत है मसीह तू, खूबसूरत है मसीह तू। थैंक यू फॉर दिस वंडरफुल टाइम। आगे का समय वचन का समय होगा तो आप ये वीडियो शेयर कर सकते हैं ताकि और भी लोग जुड़ पाए, एंड या शेयर दिस वीडियो सो दैट more people join in and more people are blessed by the word. Yeah, God bless you. I'll see you. That's why the writing is coming like that. Too high, I think. Yeah. Hello, praise the Lord. Make it low. Hello. Yeah. Is it? Kenneth made it too high. Okay. So, is it like this or like this? 1 minute, just 1 minute, please. Rotate. Doesn't come. Okay. You can't turn your phone while recording. Okay. Okay. Praise the Lord. I don't know what can it did this way. Careful, it is falling down. Okay. Praise the Lord. भाऊजी स्तुती Is असो. it clear? तुम्हाला स्पष्ट दिसत आहे? I don't know why this letter is coming like this. Okay. Is it okay? Is it the screen is okay? Can it does something now? Is it like this? Can it did like this, Gene? He's very clever. He did like, yeah. Is it okay now? Can it turn the screen? That is why. So we have to, that is why this he did like this. Okay. Okay, praise the Lord. भाऊजी स्तुती असो. Okay.
Okay, how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Blessed. आशीर्वादित. Okay. Today I'm going to speak to you आज मी तुमच्याशी बोलणार आहे that we have authority over all the powers of darkness. की आपल्याकडे अंधकाराच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार आहे. To pray, आणि प्रार्थना करायला जाणणे, there are some things you need to know. प्रार्थना करणे जाणून घेण्यासाठी आपल्याला काय जाणून घ्यायची So, गरज what are आहे. those things we're going to see? आणि ते काय आहे आज आपण पाहणार आहे. You can change anything and everything by prayer. आणि कुठल्याही गोष्टीने तुम्ही आपल्या गोष्टी बदलू शकत आहे किंवा परिस्थितीला बदलू शकत आहे प्रार्थनाच्या Yeah. द्वारे. When you pray, जेव्हा तुम्ही you प्रार्थना can करत आहे change things. तुम्ही गोष्टींना बदलू शकत आहे. Because prayer is talking to God or asking God or declaring. प्रार्थना म्हणजे प्रभूकडे मागणे किंवा प्रभूकडे विचारणे किंवा घोषणा करणे किंवा जाहीर करणे. Prayer is not begging आणि प्रार्थना भीक मागणे नाही and pleading, आणि विनंती करणे which नाही. many Christians do, and they think that is the way prayer is, or they know only this kind of prayer. आणि जे अनेक ख्रिस्ती करत आहे आणि ते असंच बोलत आहे आणि त्यांना वाटत आहे असंच प्रकारची गोष्टी केली पाहिजे आपण प्रार्थनामध्ये. That's the Old Testament way of praying. आणि ती जुना कराराची रीत आहे प्रार्थना But करण्यासाठी. today, in the new time, it is different. पण आज नवीन काळामध्ये गोष्टी वेगळी आहे. You can also declare. आणि तुम्ही जाहीर करू शकत आहे You can even command. आणि तुम्ही आज्ञा देऊ So शकत that's आहे. a kind of prayer म्हणून ती एक प्रकारची which we प्रार्थना must know, जे तुम्ही जाणून and घेतले the पाहिजे. devil fears when you pray that way. आणि शैतान घाबरतो जेव्हा तुम्ही असं प्रार्थना करत आहे तेव्हा. When does prayer become powerful? आणि प्रार्थना कधी सामर्थ्यशाली होते? When your prayer is based in the knowledge of God's word. जेव्हा तुमची जी प्रार्थना आहे देवाच्या वचनाच्या ज्ञानावर आधारित असतो तेव्हा. Amen. Amen. When your prayer is based in the knowledge of God's word. जेव्हा तुमची जी प्रार्थना आहे देवाच्या वचनाच्या ज्ञानावर आधारित असतो तेव्हा. For every prayer requires divine faith. कारण प्रत्येक प्रार्थनासाठी दैवी विश्वास लागतो. And this divine faith comes by God's divine word. आणि हा जो दैवी विश्वास आहे देवाच्या दैवी वचनाद्वारे येतो. So, if you don't have the proper knowledge of God's word, जर तुमच्याकडे देवाच्या वचनाच्या योग्य ज्ञान नाही, you'll not have proper faith. मग तुमच्याकडे योग्य विश्वास नसेल And you won't be able to pray in the right way. आणि मग तुम्ही योग्य रीतीने प्रार्थना करू शकत नाही. So, if you don't know the word in the right way, म्हणून जर तुम्हाला वचन एक योग्य रीतीने माहिती नाही, prayer can become very stressful प्रार्थना खूपच तणावमय होऊ शकत and आहे can even become meaningless. आणि अर्थहीन देखील होऊ शकत Many pray आहे. for many hours. अनेक लोक खूप तासासाठी But प्रार्थना करत they're आहेत. not praying based on the knowledge of God's word. पण ते देवाच्या वचनाच्या ज्ञानाच्या आधारे प्रार्थना करत नाही. If you are praying without knowledge of God's word, जर तुम्ही देवाच्या ज्ञानाशिवाय प्रार्थना करत आहे, you'll not be sure तुम्हाला खात्री नसेल whether what you have prayed, की तुम्ही जे काय प्रार्थना केली God आहे will answer or not. देव त्या प्रार्थनेचे उत्तर देणार किंवा नाही. That's why we see म्हणून आपण पाहतो many Christians after they pray, अनेक ख्रिस्ती जेव्हा प्रार्थना when केल्यानंतर they come out of the prayer closet, जेव्हा ते प्रार्थनेच्या खोलीतून बाहेर they निघतात, come out with a heavy burden, ते खूप ओझं घेऊन बाहेर येत आहे heavy heart. आणि मोठं अंतकरण ओझलेले अंतकरण घेऊन येत आहे. For even though they pray, जरी ते प्रार्थना केली the आहे burden is still there. अजून त्यांच्या हृदयामध्ये ती ओझं आहे. In fact, the Lord Jesus said, आणि खरोखर येशूने सांगितले आहे "Come to me, माझ्याकडे या and when you come to me, आणि जेव्हा तुम्ही माझ्याकडे येणार your burden will be removed, तुमचे जे भोजन म्हणजे वजन आहे ते काढले and जाणार I'll give you rest." आणि मी तुम्हाला विसावा In देणार. Matthew 11:28, he said. आणि मग ते 11:28 मध्ये प्रभूने असं सांगितले. Now, why does this happen? आणि ही कशासाठी होते? Because we don't have the right knowledge of God's word. कारण आपल्याकडे देवाच्या वचनाचे योग्य ज्ञान नाही म्हणून. But after you pray, प्रार्थना केल्यानंतर in fact, there should be so much peace खरोखर तुमच्या हृदयात खूप शांती असली पाहिजे and so much joy. आणि खूपच आनंद असली Because you पाहिजे. didn't meet a man, कारण तुम्ही कुठल्या मनुष्याला you भेटून आले met नाही, the Creator, तुम्ही निर्माण करताना भेटले, the God देवाला भेटले of everything. आणि प्रत्येक गोष्टीच्या देवाला भेटले. Amen. Amen. See, when you meet someone earthly who is in a good position, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटतो पृथ्वीमध्ये ज्याचे चांगलं पद you आहे think you are so privileged. आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही खूपच And you सौभाग्यशाली become so आहात happy. आणि तुम्ही खूपच आनंदित You know, होता. that is, even yesterday, आणि काल when I देखील came to God, जेव्हा मी देवाकडे आलो
You know, every time I come to God, I become very happy. आणि दरवेळेस जेव्हा मी देवाच्या पुढे येतो मी खूप आनंदित And होतो always I'll tell Him, आणि मी नेहमी देवाला praise सांगतो God, I can talk to the Creator. आणि प्रभूची स्तुती असो मी निर्माणकर्ताशी बोलू We're शकतो not talking to the creation. आपण निर्मितीशी बोलत नाही You're talking to the Creator, आपण निर्माणकर्ताशी बोलतो whose life everyone is living. आणि ज्याच्या जीवन प्रत्येक लोक जगत आहे Amen. आमेन. God is life. देव जीवन आहे It doesn't, Bible doesn't say God has life. आणि असं शास्त्र म्हणत आहे की देवाकडे जीवन आहे No, we have life. आपल्याकडे जीवन आहे But God is life. पण देव जीवन आहे So every soul is dependent on God. म्हणून प्रत्येक जो जीव आत्मा आहे देवावर आधारित So आहे you have come to the Creator. म्हणून तुम्ही निर्माणकर्ता पुढे आले Amen. You should आमेन. be so happy and joyful. आणि तुम्ही खूपच आनंदित असले पाहिजे हर्षित Because असले God पाहिजे is not that way that He doesn't hear. कारण देव असा नाही जो ऐकत नाही Every word you say, He आणि hears. प्रत्येक शब्द जे तुम्ही बोलत आहे देव ऐकतो Amen. आमेन. Let us not think that we have to bang His door. Please listen, please listen. No. असं नाही आपण विचार नाही केले पाहिजे की आपण त्याच्या दारावर ठोकले पाहिजे की प्रभू कृपा करून ऐक असं नाही Let us not think that He's disturbed, असं आपण विचार करू नये की त्याला त्रास होतो that we come every time to Him. की दरवेळेस आपण देवापुढे येतो No, no, no. नाही. In fact, He calls us every time. आणि दरवेळेस देव आपल्याला He त्याच्या पुढे says, बोलवतो pray without ceasing. प्रभू म्हणत आहे निरंतर प्रार्थना But करा only one thing is important. पण एकच गोष्टी When महत्वाची we आहे come to pray, जेव्हा आपण we प्रार्थनेसाठी must येतो come believing, the आपण Bible says. विश्वास धरून आलो पाहिजे असं We शास्त्र must म्हणत come आहे by faith. आपण विश्वासाने आलो What does पाहिजे it mean? ह्याचा अर्थ काय आहे Coming to God by faith. देवाकडे विश्वासाने येणे म्हणजे It काय means त्याचा अर्थ आहे coming with the knowledge of God. की आपण देवाच्या ज्ञान घेऊन त्याच्या पुढे आलो And this पाहिजे knowledge आणि comes ही from जी the ज्ञान Word of God. आणि ही जी ज्ञान आहे देवाच्या वचनातून येतो Amen. Amen. In Matthew 17:20, Jesus said, आणि मत्ते 17:20 मध्ये येशूने I सांगितले tell you the truth. मी तुम्हाला खरं सांगतो If you had faith even as small as a mustard seed. जर तुमच्या मध्ये मोरीच्या दाना इतका विश्वास असते Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा You could say to this mountain, move from here to there. आणि तुम्ही ह्या डोंगराला बोलू शकत आहे इथून हलून तिथे जा See, here this prayer is a commanding prayer, इथे ही जी प्रार्थना आहे आज्ञा करणारी प्रार्थना आहे declaring prayer, आणि घोषणा करणारी प्रार्थना आहे authoritative prayer. आणि हुकुमाची प्रार्थना आहे Amen. आमेन For this prayer, you must know who you are. आणि ही प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला कळले पाहिजे की तुम्ही कोण आहात You must know your authority. तुम्हाला तुमचे अधिकार समजले पाहिजे Amen. Amen. Now, everyone cannot use this prayer आणि प्रत्येक लोक ही प्रार्थनाचा उपयोग करू unless शकत they नाही have faith. जोपर्यंत त्यांच्यामध्ये विश्वास नाही You तोपर्यंत know, someone who begs and pleads and cries doesn't show faith. जो कोणी भीक मागतो विनंती करतो रडतो तो विश्वास दाखवत नाही They use all this instead of faith. आणि ते हे सर्व गोष्टींचा उपयोग करत आहे विश्वासाच्या ऐवजी But look at this prayer. पण ही It's प्रार्थनाकडे a बघा commanding prayer. ही एक आज्ञा करणारी It says if you प्रार्थना have faith, आणि म्हणत आहे जर तुमच्यामध्ये विश्वास even असेल small faith, आणि छोटीशी विश्वास but देखील genuine faith, पण खरा विश्वास based आहे on the right knowledge of God's word, देवाच्या वचनाच्या योग्य ज्ञानाच्या आधारे you could say to any of your problem, आणि तुम्ही तुमच्या कुठलाही समस्याशी बोलू even शकत आहे if the problem could be like a mountain which cannot be moved, आणि तुमची संकट असं डोंगरासारखं असू शकत आहे जो हलवू जाऊ शकत नाही but if you command it by faith, पण जर तुम्ही विश्वासाने त्याला आज्ञा दिली move from here to there, की इथून निघून तिथे जा that means you could move anything. त्याचा अर्थ आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला हलवू शकत A आहे Christian can never say this is not possible. एक ख्रिस्ती म्हणू शकत नाही की ही गोष्टी शक्य नाही Amen. आमेन Even if the problem is like a mountain immovable, you can move by faith. आणि जरी ती संकट डोंगरासारखं आहे जो हलवता येणार नाही तरी तुम्ही विश्वासाने त्याला हलवू He शकत said आहे you could move it आणि म्हणत आहे तुम्ही हलवू शकत and आहे nothing would be impossible for you. आणि तुमच्यासाठी कुठल्याही गोष्टी अशक्य होणार नाही Nothing कुठल्याही गोष्टी could be impossible. तुमच्यासाठी अशक्य Means नसेल everything is possible for them that believe. म्हणजे प्रत्येक गोष्टी त्या लोकांसाठी शक्य आहे जो विश्वास धरतो That's what the Bible आणि says. असं शास्त्र म्हणत आहे All things are possible सर्व गोष्टी शक्य आहे for those who have faith. त्या लोकांकडे ज्यांच्यामध्ये विश्वास आहे Amen. Amen. You must use faith. आणि तुम्ही विश्वासाचा उपयोग केला And पाहिजे faith comes by the right knowledge of God's word. आणि विश्वास येतो देवाच्या योग्य वचनाच्या ज्ञानाने Here the Lord Jesus is आणि saying, इथे प्रभू येशू म्हणत आहे you can accomplish anything. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीला मिळवू शकत आहे How? कसं With your faith.
तुमच्या विश्वासाने तुम्ही प्राप्त करू You शकत can आहे. change the course of your life. तुम्ही तुमच्या जीवनाच्या दिशा बदलू You शकत can आहे. change the circumstances. तुम्ही तुमची परिस्थिती ना बदलू You शकत can आहे. change unfavorable situations even in your home आणि तुमच्या घरामध्ये जी परिस्थिती बरोबर नाही त्याला देखील तुम्ही बदलू शकत or आहे. job किंवा नोकरी or finances, किंवा आर्थिक स्थिती anything in your physical body. आणि कुठल्याही गोष्टी जे तुमच्या शारीरिक You can शरीरामध्ये move आहे, it by faith. तुम्ही ते विश्वासाने हलवू शकत आहे. In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. See, you can move anything. आणि कुठल्याही Come, गोष्टी sir. तुम्ही हलवू शकत आहे. Yeah. We can move anything by faith. आपण विश्वासाने कुठल्याही गोष्टी हलवू शकत आहे. Amen. आमेन. So the most important ingredient is faith. म्हणून खूप महत्वाची जी पदार्थ आहे ती आहे विश्वास. So don't argue and complain and cry. This is the problem in my house. That problem is there in the house. You can change any situation. आणि तुम्ही कुरकुर करू नका, तक्रार करू नका, रडू नका की माझ्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे, तशी परिस्थिती आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीला बदलू शकत He आहे. says you have to do it. आणि प्रभू म्हणत आहेत तुम्ही ते केले पाहिजे You have to say. आणि तुम्ही बोलले पाहिजे Say. आणि तुम्ही म्हटले पाहिजे, बोलले पाहिजे. Amen. आमेन. We are asking God to do something. आपण देवाला सांगतो की तुम्ही God काहीतरी says करा. you do it. प्रभू म्हणत आहेत तुम्ही करा. So you can influence changes म्हणून तुम्ही जे बदल आहे त्याच्यामध्ये प्रभाव आणू even शकत in आहे other people's lives. आणि इतर लोकांच्या जीवनामध्ये देखील बदल आणू शकत Yeah. आहे. Wherever you're staying, आणि जिथे तुम्ही राहत आहे you can change situations. तुम्ही परिस्थितीना बदलू शकत आहे You can change the city. आणि तुम्ही त्या शहराला You बदलू can शकत change आहे your surroundings. आणि तुमच्या पर्यावरणला बदलू शकत And आहे even the world by prayer. आणि जगाला देखील बदलू शकत आहे प्रार्थनेने. Amen. Amen. But we must know the right way to pray. पण प्रार्थना करण्याची योग्य रीत आपल्याला कळले पाहिजे. You know, recently I was giving the message. आणि अलीकडेच मी संदेश देत होता. Many are having this revival kind of meetings. अनेक लोक संजीवनाची सभा ठेवत आहे. Many don't know the time we are living in. अनेक लोकांना ती काळ माहिती नाही ज्या काळामध्ये आता आम्ही राहत In आहे. fact, this is not a time of revival. आणि खरोखर ही संजीवनाची वेळ नाही That's very important. आणि ही खूप महत्वाची आहे It's a different new time. आणि ही वेगळा नवीन काळ आहे. Revival just comes and goes. आणि संजीवन फक्त येतो आणि जातो That time is gone. आणि ती वेळ निघून गेली आहे. God is interested in habitation. आणि देवाला आपला निवास करण्यामध्ये रुची आहे, आवड आहे. In these last days, He is doing a permanent job. आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये देव एक कायमच्या काम करत आहे. Amen. आमेन. He doesn't want to come and go. No. आणि देवाला येऊन जायचं नाही. No. नाही. He wants to settle. त्याला स्थिर राहायचं He आहे wants to make a habitation. आणि त्याला निवासस्थान करायचं आहे. So, don't go for revival. म्हणून संजीवनासाठी तर जाऊ So नका. many don't know this revelation. म्हणून अनेक लोकांना ही So प्रकटीकरण they माहिती are नाही. going for revival. म्हणून ते संजीवनासाठी जात आहे. Okay, so not only do we have power to change hopeless situations, फक्त आमच्याकडे सामर्थ्य नाही आशाहीन स्थितीला बदलायला, we even have power to remove every darkness that the devil brings. आणि प्रत्येक अंधकार जो शैतान आणत आहे ते देखील काढायला आपल्याला सामर्थ्य आहे. You know, that one thing you must know. आणि एक गोष्टी तुम्ही I जाणली gave this पाहिजे. message. मी हा संदेश You दिला know, when God sent us here, जेव्हा देवाने आपल्याला इथे and पाठवले it is God who sent every person on this earth. आणि देवच आहे जो प्रत्येक व्यक्तीला ह्या पृथ्वीवर पाठवले And before sending, आणि पाठवण्याच्या आधी He put the destiny in their life. आणि देवाने एक भविष्य किंवा नियती त्यांच्या जीवनामध्ये ठेवले He आहे wrote a book for them आणि देवाने त्यांच्यासाठी एक पुस्तक लिहिले because He's the one who put talents. कारण gifts. देवच आहे जो आपल्याला गुण देतो, देणगी देतो. So He has written destiny for your life. म्हणून देवाने तुमच्या जीवनासाठी नियती लिहिलेली आहे, भविष्य लिहिलेले आहे. Everyone has different destiny. आणि वेगवेगळं लोकांचे वेगवेगळं नियती आहे Every person who has come on this earth आणि प्रत्येक व्यक्ती जो या भूतलावर आलेला has a आहे divine destiny for the life. त्यांच्या जीवनासाठी त्यांच्याकडे दैवी नियती आहे, Now, what भविष्य आहे. devil knows this. आणि देवाला ही माहिती आहे, So शैतानाला ही माहिती he आहे. hinders their destiny. म्हणून शैतान त्यांच्या नियतीमध्ये अडथळा घालतो. Why? का? Because when they are fulfilling their destiny, कारण जेव्हा ते आपल्या नियती पूर्ण करत they आहे are fulfilling heaven's plan and purpose. ते स्वर्गाची योजना व हेतू पूर्ण करत So आहे. every person's destiny actually fulfills
heaven's plan and purpose. म्हणून प्रत्येक लोकांची जी नियती आहे स्वर्गाच्या जी हेतू व योजनाला पूर्ण करत आहे. So the devil hinders, म्हणून शैतान अडथळा घालतो, robs, चोरी करतो blocks their destiny, आणि त्यांच्या नियतीमध्ये अडथळा घालतो. and is actually taking them away from their destiny. आणि शैतान खरोखर त्यांना त्यांच्या नियतीपासून दूर घेऊन जात Or आहे. किंवा he uses their destiny for hell's purpose. किंवा तो लोकांच्या नियतीचा उपयोग करत आहे नरकाच्या हेतूसाठी, कारणासाठी. For example, there उदाहरणासाठी are some people who have good talents. आणि काही लोकांकडे चांगलं You गुण know, आहे every talent that you see on this earth आणि प्रत्येक कसब जे तुम्ही ह्या पृथ्वीवर पाहत आहे is God given. ती देवाने दिलेली गुण आहे. Amen. आमेन. So no one can boast. म्हणून कोणी बडाई मारू शकत नाही. Talents are the foundation. आणि जी गुण आहे ती पाया आहे. Once you know your talent, एकदा तुम्हाला तुमचा गुण you कळतो, develop your talent. तुम्ही तुमच्या गुणाला वाढवत आहे. But if the foundation is not there, पण जर पायाच नाही you cannot build. तुम्ही बांधू शकत The नाही. same way, तसंच प्रकारे if God has not given the talent, जर देवाने तुम्हाला गुण दिलेली नाही you cannot build. तुम्ही बांधू शकत नाही. You build on the talent God has given you. आणि जे गुण देवाने तुम्हाला दिले आहेत त्याच्यावर तुम्ही बांधत That's why आहे. no one can boast, म्हणून कोणी बडाई मारू शकत because नाही. it is given by grace, कारण देवाने ही कृपेने दिलेली not आहे. because we deserve. आम्ही लायक आहे म्हणून नाही. But though we see the people of the world, जरी आपण पाहतो जगाचे लोक they boast ते बडाई with मारत their आहेत talent. त्यांच्या They गुणाबरोबर think they are someone great. आणि त्यांना वाटत आहे ते कोणतरी महान आहे That's why they have these talents. म्हणून त्यांच्याकडे ही गुण आहे. But they don't have knowledge. पण त्यांच्याकडे ज्ञान Now, नाही. what the devil does is आता शैतान काय करतो he uses the talent for himself, आणि तो जो गुण आहे स्वतःसाठी or उपयोग he करतो corrupts that talent. किंवा तो त्या गुणाला भ्रष्ट करतो. Someone who has good talent, आणि कुणाकडे ज्याच्याकडे चांगला गुण आहे he will misuse it. तो त्याचा दुरुपयोग करणार. Suppose someone has a good voice, समजा कुणाकडे चांगला आवाज but आहे he will put wrong lyrics, पण तो चुकीच्या जी नाद आहे घालणार lustful lyrics, आणि वासनामय शब्द घालणार or violent kind of lyrics, किंवा हिंसा प्रकारचे नाद घालणार and make that person to sing. आणि त्या व्यक्तीला ती गाणी गायला लावणार. Since that person doesn't know, आणि त्या व्यक्तीला माहिती नाही म्हणून he gets money, त्याला पैसा मिळतो so he sings. म्हणून तो गीत गातो. But he doesn't know पण त्याला माहिती नाही he's fulfilling the purpose of hell. की तो नरकाचा हेतू पूर्ण करत आहे. There are so many talented people in this world. आणि ह्या जगामध्ये अनेक गुणवंत लोक God आहेत sent them on this earth आणि देवाने त्यांना हे पृथ्वीवर to पाठवले fulfill His plan and purpose, त्याच्या हेतू व योजना पूर्ण that we करण्यासाठी can all enjoy good fun. की जेणेकरून आम्ही सर्व लोक चांगला मजाचा आनंद घेऊ शकतो. Amen. आमेन. Good humor, आणि चांगला विनोदचा आनंद good घेऊ शकतो entertainment, आणि चांगला मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतो. as it is in heaven. जसं स्वर्गात There is आहे entertainment in heaven, आणि स्वर्गामध्ये मनोरंजन Singing in आहे, heaven, गीत आहे, dancing in heaven, नाच आहे music स्वर्गामध्ये is in heaven. आणि संगीत आहे All स्वर्गामध्ये. this is from God. आणि ही सर्व गोष्टी The तेव्हापासूनच devil आहे. did not invent anything. आणि शैतानाने कुठल्याही गोष्टीचा शोध केला He नाही didn't put that talent in them. आणि शैतानाने लोकांमध्ये ही गुण घातली No, नाही. he just uses for himself or misuses it. आणि तो जो गुण आहे स्वतःसाठी उपयोग करतो किंवा त्या गुणाचा So दुरुपयोग what करतो. is our role? म्हणून आपलं काम काय आहे, What is our role? आपला भाग काय आहे. We must pray for them आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केले पाहिजे that they may come back to the divine destiny. की त्यांनी आपल्या दैवी नियतीकडे परत आले पाहिजे. Amen. आमेन. Because Satan has corrupted them. कारण शैतानाने त्यांना भ्रष्ट He केलं has आहे corrupted many divine destinies of God. आणि देवाची जे सर्व दैवी नियती आहे त्याला शैतानाने भ्रष्ट केलं That is आहे. why the Bible म्हणून says शास्त्र म्हणत आहे in 1 Timothy 2:1 1 तिमोथी 2:1 मध्ये that first and foremost, की सर्वात प्रथम. see, look at this word. आणि ह्या शब्दाकडे बघा. If you don't know God's priority, जर तुम्हाला देवाच्या प्राधान्य माहिती you'll be नाही putting yourself in the priority. मग तुम्ही स्वतःला त्या प्राधान्यामध्ये घालणार. You know, God has a priority for आणि us. देवाकडे आपल्यासाठी एक प्राधान्य So आहे. when you put the first things first, म्हणून जेव्हा तुम्ही प्रथम गोष्टीला प्रथम ठेवत then आहे we don't put secondary things in the first. मग आपण दुसऱ्या श्रेणीच्या गोष्टीला प्रथम ठेवत नाही Or we don't neglect the first things किंवा first. आपण दुसऱ्या पहिल्या गोष्टीच्या दुर्लक्ष करत नाही. The Bible says पण शास्त्र when म्हणत we आहे seek first His kingdom, आणि शास्त्र म्हणत आहे जेव्हा पहिला आपण त्याच्या राज्याची शोध करतो He will add all the things to us. मग देव इतर सर्व गोष्टींची भर आपल्याकडे करणार. When we listen to Him जेव्हा आपण देवाच्या ऐकतो and we put the first things first, आणि प्रथम गोष्टीला आपण प्रथम ठेवतो, you don't have to bother. तुम्हाला चिंता करायची You don't गरज have to run after the things that the people of the world run after. आणि जे जगाच्या गोष्टींच्या मागे जगाचे लोक धावत आहेत त्याच्या मागे धावायची He तुम्हाला will काय गरज make the नाही. things to run after you. तो ह्या जगाची गोष्टीला तुमच्या मागे धावायला लावणार. Amen. आमेन. That's what
the word of God आणि says. असंच देवाचे वचन बोलत आहे. So we must pray. म्हणून आम्ही प्रार्थना Now, केलं what पाहिजे. is prayer? आता प्रार्थना I know म्हणजे many काय? people don't like to pray. आणि अनेक लोकांना प्रार्थना करायला आवडत The only नाही. reason they don't like to pray आणि is एकच कारण आहे त्यांना प्रार्थना करायला they आवडत नाही have not learned the truth about prayer. आणि त्यांनी प्रार्थनाविषयी जी सत्य आहे ते शिकले नाही. Prayer is not with much effort and crying and pleading and begging. That's why people become frustrated. in आणि prayer. प्रार्थना म्हणजे खूप परिश्रम नाही, विनंती करणे नाही, भीक नाही, मागणे नाही, म्हणून लोक हताश होतात, निराश होतात. Prayer is fun. आणि प्रार्थना म्हणजे मजा आहे. Amen. आमेन. It is not something you have to struggle with. आणि प्रार्थना अशी गोष्टी नाही ज्याच्या बरोबर आम्ही संघर्ष Because केलो the way पाहिजे. it is taught. कारण ज्या प्रकारे So प्रार्थनेची people शिकवण run मिळाली आहे, away from prayer. म्हणून लोक प्रार्थनापासून दूर Because धावत when they आहेत. see people crying and begging and pleading, जेव्हा ते बघत आहे लोक रडत आहे, भीक मागत आहे, विनंती करत आहे, many don't want to pray. अनेक लोकांना प्रार्थना You करायची know, they इच्छा have होते. made prayer full of effort. आणि त्यांनी प्रार्थनेला खूप असं मेहनतीचे काम बनवलेले आहे It is their own effort. आणि ही त्यांची स्वतःची परिश्रम That is आहे. not the way it is. आणि अशा प्रकारे प्रार्थना नाही. That is why you don't want to pray. म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची But इच्छा once होते. you know पण एकदा तुम्हाला कळतो what prayer की is, प्रार्थना म्हणजे काय, you enjoy to pray. मग तुम्हाला प्रार्थना करायला खूप आवडतो. Amen. आमेन. That is the truth. आणि ही सत्य आहे. You know, we have been praying for 30 years. आणि 30 वर्षापासून आम्ही प्रार्थना करत आहे. It's not a burden for us. आणि आमच्यासाठी प्रार्थना ओझं नाही. First, we both pray personally. प्रथम आम्ही पहिलं एकत्र आपण प्रार्थना म्हणजे वेगळं वेगळं प्रार्थना करतो. Then after that, आणि त्याच्यानंतर we both pray together. आम्ही दोघं एकत्रित मिळून प्रार्थना करतो. This is our daily routine. आणि ही आमची रोजची एक सवय आहे. And it is not hard. For 30 years we have been doing. आणि 30 वर्षापासून आम्ही करत आहे. आम्हाला काय कठीण वाटत नाही. It is not difficult. म्हणून कठीण नाही. Because many don't know what is prayer. कारण That is अनेक why. लोकांना प्रार्थना म्हणजे काय ही माहिती Listen, नाही. what म्हणून is prayer? म्हणून प्रार्थना म्हणजे And काय, why does God want us to pray? आणि प्रभूची इच्छा का आहे की आम्ही Why प्रार्थना can't केली He पाहिजे. give without us praying? आणि प्रभू आम्हाला प्रार्थनाशिवाय देऊ शकत नाही You know, का. many don't know this. अनेक लोकांना ही माहिती They नाही. think God knows everything. त्यांना वाटतं की देवाला प्रत्येक गोष्टी Why माहिती can't आहे He just give आणि us? देव असंच आम्हाला का देऊ शकत नाही. Why should we ask Him आम्ही देवाकडे का मागितले as पाहिजे. if He doesn't know? जसं काय देवाला माहीतच नाही. See, you must know this. आणि तुम्हाला हे समजले पाहिजे. Prayer is aligning with God's will. आणि प्रार्थना म्हणजे देवाच्या मर्जीचा ओळीत येणे, इच्छाच्या ओळीत येणे. Amen. Amen. See, if God could do without us, जर देव आपल्याशिवाय करू शकतो, then He can do anything. मग देव तर काहीही करू शकतो. He can take the whole people of all the people to heaven. आणि तो जगाच्या सर्व लोकांना स्वर्गात घेऊन जाऊ शकतो. See, that is not the way it works. पण अशा प्रकारे Why? काम होत नाही का. Because God has given man a free will. कारण देवाने मनुष्याला एक स्वतंत्र इच्छा दिलेली Didn't He आहे. say, आणि देवाने सांगितले नाही का, see, I place before you blessing and curse, बघा मी तुमच्या पुढे आशीर्वाद व शाप ठेवतो, life and death. जीवन व मरण ठेवतो, You choose. तुम्ही निवड करा. And He tells us what to choose. आणि देव आपल्याला सांगत आहे कुठल्या गोष्टीची आपण निवड केलं पाहिजे. If you choose that, जर तुम्ही त्या गोष्टीची निवड you केली, are choosing God's will. मग तुम्ही देवाची इच्छाची निवड करत आहे. Amen. आमेन. So, God has kept everything, देवाने प्रत्येक गोष्टी ठेवल्या but आहेत, it should be connected to us. पण ती गोष्टी आपल्या बरोबर जुडली He पाहिजे. will not do anything apart from us. आणि आपल्या व्यतिरिक्त देव काय करणार नाही. He joins us in His work. आणि त्याच्या कामामध्ये देव आपल्याला सामील करतो. He joins us in His will. आणि त्याच्या इच्छामध्ये देव आपल्याला सामील करतो. Amen. आमेन. See, God's will is that everyone should come to heaven. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोक स्वर्गात आले But पाहिजे. yet people are not coming. तरी सर्व लोक येत नाही. He doesn't force His will on people. आणि देव आपली जी मर्जी किंवा इच्छा लोकांवर बळजबरी करत He has नाही. given a free will. देवाने आपल्याला एक स्वतंत्र इच्छा दिली आहे. Amen. आमेन. If you choose hell, जर तुम्ही नरकाची निवड करत आहे, you'll partake of hell. तुम्ही नरकाच्या सहभागी If you होणार. choose heaven, जर तुम्ही स्वर्गाची निवड करत आहे, you'll partake of heaven. मग तुम्ही स्वर्गाचे भागीदार होणार. Amen. So, आमेन. understanding all this, आणि हे सर्व गोष्टी समजून now you know. आता तुम्हाला माहिती आहे, Unless you say yes to God, जोपर्यंत तुम्ही देवाला होय म्हणत नाही, God will not intervene. देव मध्ये येणार नाही. Amen. आमेन. It works in the same way in the darkness also. आणि अंधकारामध्ये देखील सारखंच The गोष्ट devil होते. cannot force. शैतान बळजबरी करू शकत No. नाही. As God cannot force, जसं देव बळजबरी करू even the शकत नाही, devil cannot force. शैतान देखील बळजबरी करू शकत Oh, नाही. he can deceive you. आणि तो तुम्हाला फसवू शकत आहे. He can deceive you. आणि तो तुम्हाला फसवू शकत But आहे. he cannot force himself. पण तो शैतान तुमच्यावर बळजबरी करू शकत नाही. No. See, that's what the Bible says. Resist the devil. म्हणून शास्त्र म्हणत आहे शैतानाचा विरोध Means करा. what you don't want, म्हणजे जे तुम्हाला नको you can say no. तुम्ही नाही बोलू शकत See, आहे.
and he has to go. आणि शैतानाला जावंच The लागेल. Bible says, resist the devil, आणि शास्त्र म्हणत आहे शैतानाचा विरोध करा, he will flee. तो पळून See, जाणार. he will not come against you आणि तो तुमच्या विरोध येणार because नाही, that is your will. कारण ही तुमची इच्छा आहे. I don't want it, you devil, आणि मला तू नको शैतान, and he will have to run away. आणि त्याला पळून जावं लागेल. Look at this. आणि ह्या गोष्टी But he has deceived people पण त्यांनी लोकांना फसवले आहे that, we cannot do anything. की आपण काय करू शकत नाही, Whatever he wants, he will do. आणि जो पण शैतानाला पाहिजे तो करू शकतो. That is a lie of the devil. आणि तो शैतानाचा एक लबाड आहे. That's why we must know the word. म्हणून तुम्हाला वचन कळले पाहिजे. He doesn't want you to know the word. आणि शैतानाची इच्छा नाही की तुम्हाला वचन He समजले wants you to पाहिजे. be ignorant. शैतानाची इच्छा आहे की तुम्ही अज्ञान असले That's पाहिजे. why many Christians cry, म्हणून अनेक ख्रिस्ती रडत oh, आहेत I am helpless. की मी मदतहीन The devil आहे. is attacking me. शैतान माझ्यावर He हमला करतो. cannot attack you तो तुमच्यावर हमला करू शकत नाही without your permission. तुमच्या परवानगीशिवाय. He has entered in the two ways. आणि दोन प्रकारे life. तो तुमच्या जीवनामध्ये प्रवेश केला Either आहे. you allowed it, एक तर तुम्ही त्याला परवानगी दिले, or secondly, किंवा दुसरा he has deceived you त्यांनी तुम्हाला फसवले आहे and he entered. आणि तो प्रवेश केला आहे. That's why we must know the truth. म्हणून आपल्याला सत्य समजले When पाहिजे. you know the truth, जेव्हा तुम्हाला सत्य कळेल, you'll walk in the freedom of heaven. तुम्ही स्वर्गाच्या मोकळीकतामध्ये चालणार. Amen. Amen. So prayer is a wonderful thing. म्हणून प्रार्थना एक सुंदर गोष्टी आहे. We must pray. आम्ही प्रार्थना केलं Now, पाहिजे. when we pray, जेव्हा आपण प्रार्थना करतो, we can move out darkness from this land. आपण या भूमीतून अंधकाराला दूर करू शकत आहे, काढू शकत आहे. Why? का? Because darkness is against God's will. कारण जी अंधकार आहे देवाच्या इच्छाच्या विरुद्ध आहे. Amen. आमेन. You have the power. तुमच्याकडे सामर्थ्य आहे. Only those who have God's life फक्त ज्यांच्यामध्ये देवाचे जीवन आहे have the power त्यांच्याकडे सामर्थ्य आहे to remove darkness. अंधकाराला काढण्यासाठी. Because God is light. कारण देव प्रकाश आहे. When He is in you, जेव्हा देव तुमच्यात you आहे, have the power of light. तुमच्याकडे प्रकाशाच्या And He सामर्थ्य आहे can remove darkness. आणि तुम्ही अंधकाराला काढू शकत आहे. Amen. आमेन. God won't do it देव ही गोष्टी करणार नाही on His own त्याच्या स्वतःहून, unless you do it. जोपर्यंत तुम्ही करत नाही. He has given you His name, आणि देवाने त्याचे नाव तुम्हाला the दिलेले आहे. highest name, सर्वात उंच नाव the name दिलेले above all आणि names, सर्व नावापेक्षा वरच्या that नाव every knee shall bow, की प्रत्येक गुडगा every टेकणार, tongue shall प्रत्येक confess. जीभ कबूल करणार. That name He has given you. आणि तो नाव देवाने तुम्हाला That दिलेली आहे. name is authority name. आणि तो नाव अधिकाराचे नाव आहे. Because Jesus said, कारण येशूने सांगितले all authority is given to me सर्व अधिकार मला देण्यात आली in आहे. heaven, earth, under the earth. आणि स्वर्गामध्ये, पृथ्वीमध्ये आणि पृथ्वी So खाली. that name is given to म्हणून you. तो नाव तुम्हाला देण्यात आले आहे. Amen. आमेन. But many have not used it. पण अनेक लोकांनी ह्या नावाचा उपयोग केला They have नाही not used this name at all. आणि त्यांनी ह्या नावाचा मुळीच उपयोग केला You know, नाही. let's not waste much time. आपण आता अधिक वेळ घालवू नये. Because when we go to heaven, कारण जेव्हा मी स्वर्गात जाणार, we will understand, आपल्याला कळेल oh, how I wasted my time. की कसं मी माझा वेळ व्यर्थ I घालवले could have used that time. आणि मी ह्या वेळेचा उपयोग करू But I शकत used होता. that time for temporary reasons. पण मी तो जो वेळ आहे तात्पुरता कारणांसाठी उपयोग For केला earthly, human reasons. आणि पृथ्वी मानवी कारणांसाठी मी उपयोग But केला. I didn't use it for heaven. पण मी तो स्वर्गासाठी उपयोग केला Where नाही, you would have got an eternal heavenly reward. जिथे तुम्हाला सार्वकालिक स्वर्गीय प्रतिफळ मिळाले असते. Amen. So आमेन. the Lord is telling us म्हणून प्रभू आपल्याला सांगत आहे to pray. तुम्ही प्रार्थना करा. When we pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना we have करणार the power. आपल्याकडे सामर्थ्य आहे. How does power come? आणि सामर्थ्य कसं येतो? When you speak. जेव्हा तुम्ही बोलता. Amen. आमेन. Because authority has power. कारण अधिकारामध्ये सामर्थ्य आहे. When you speak the word of authority, जेव्हा तुम्ही अधिकाराचे शब्द बोलता, heaven sends power स्वर्ग सामर्थ्य पाठवतो to perform it. ती गोष्टी करण्यासाठी. Amen. Amen. Heaven is all powerful. आणि स्वर्ग पूर्ण सामर्थ्यशाली Remember आहे. that. हे God लक्षात is ठेवा. all powerful. देव पूर्ण सामर्थ्यशाली आहे. But heaven waits for you. पण स्वर्ग तुमची वाट पाहतो. You give a command, तुम्ही फक्त आज्ञा द्या, हुकूम and द्या, heaven will use its power to do it. आणि स्वर्ग त्याच्या सामर्थ्याचे उपयोग करणार ती गोष्टी करण्यासाठी. Amen. आमेन. So don't wait. म्हणून वाट बघू नका Use this time for prayer. आणि ही जी वेळ आहे प्रार्थनासाठी उपयोग करा. We also pray because we know that God is not behind our आणि- problems. आणि आपण प्रार्थना करतो कारण आपल्याला माहिती आहे की देव सर्व समस्याच्या मागे नाही. No, many people blame God for this virus. अनेक लोक ह्या विषाणूसाठी देवावर दोष लावतात. no. नाही. They blame God for what you call any storm.
आणि कुठल्या वादलासाठी ते देवावर दोष They लावतात. don't know. त्यांना माहिती नाही And they cry out to God. आणि ते देवाकडे Lord, आरोळी please करतात don't do that. Please don't do that. की प्रभू असं करू नका, तसं करू नका. Lord, please remove the virus, Lord. प्रभू कृपा करून विषाणूला काढ. They think God is behind all this. त्यांना वाटते की ह्या सर्व गोष्टींच्या मागे देव आहे. That means he's not a God of compassion. त्याचा अर्थ आहे की तो करुणाचा देव नाही He's the one who brings all this. आणि तोच हे सर्व गोष्टी आणतो. No. नाही. It is not God. आणि हा देव नाही. If you think it is जर God, तुम्हाला वाटते की देव आहे then you'll become passive. मग तुम्ही निष्क्रिय होणार. You'll not even pray. तुम्ही प्रार्थना देखील Because करणार नाही. how can I ask God not to do it when it is His will to do it? आणि मी कसं देवाला सांगू की करू नका जेव्हा देवाची इच्छा आहे की त्यांनी तो केला पाहिजे. So, know this. म्हणून हे जाणून We घ्या. pray because these things is brought by the devil. आपण प्रार्थना करतो कारण ही जी गोष्टी आहे हे शैतानाने आणले आहे म्हणून. If we would have been praying, जर आम्ही प्रार्थना करत we would have असते, hindered many things and the devil would have not brought many things. आपण जर प्रार्थना केले असते तर आपण खूप गोष्टीला अडथळा घातले असते आणि शैतान कुठल्याही गोष्टी आणू You know, शकत heaven नव्हता. is not for the social distancing at all. आणि जी स्वर्ग आहे सामाजिक अंतरासाठी मुळीच नाही. God never made that way. आणि देवाने असं कधीच बनवले He नाही. wants us to meet one आणि another, देवाची इच्छा आहे की आपण एकमेकांना भेट दिलो पाहिजे, भेटलो पाहिजे gather, आणि एकत्रित have आलो पाहिजे fellowship, आणि सहभागिता ठेवले have पाहिजे talk with one आणि another, एकमेकांशी आपण बातचीत केली embrace one पाहिजे, another, एकमेकांना आलिंगन दिले shake पाहिजे, hands with one another. एकमेकांबरोबर हात मिळवले See, पाहिजे. God made us that way, social people. आणि देवाने आम्हाला सामाजिक लोक बनवले. So this is not from God. म्हणून ही जी गोष्टी आहे देवापासून And नाही. people think it is from God, and so since He has no compassion, we have to stir His compassion. आणि आपल्या लोकांना वाटते ही देवाची करणी आहे आणि देवाकडे आता कळवळा नाही म्हणून आम्ही देवाच्या कळवळेला जागृत केले पाहिजे. Amen. This is not from God at all. आणि ही गोष्टी मुळीच देवापासून नाही. Remember, लक्षात we ठेवा. are the only ones आम्ही असं एकुलता एक लोक who आहे can push off darkness. जे अंधकाराला दूर ढकलू शकत Why? आहे. का? Because we are the only ones कारण आम्ही असं एक लोक who आहे have spiritual power, ज्यांच्याकडे आत्मिक सामर्थ्य आहे, spiritual authority आपल्याकडे आत्मिक अधिकार आहे in the spiritual realm आत्मिक जगामध्ये to rule over darkness. अंधकारावर राज्य करण्यासाठी. Amen. आमेन. You're the only one who can do it. आणि तुम्ही असं एकुलता एक लोक आहे जे करू शकत आहे. This is a spiritual warfare. आणि ही एक आत्मिक लढाई आहे. Our युद्ध आहे. enemy is a spiritual being. आमचा जो शत्रू आहे एक आत्मिक जीव आहे. He rules from the heavenlies, तो आकाशातून राज्य from the करतो spiritual realm. आणि आत्मिक जगातून राज्य A करतो. natural human being एक नैसर्गिक मनुष्य cannot go into that realm. आणि त्या आत्मिक जगामध्ये जाऊ शकत He नाही cannot go. आणि तो जाऊ शकत नाही. Whatever he can do it the natural. आणि जो काही तो करू शकत आहे फक्त नैसर्गिक जगामध्ये मनुष्य करू शकत आहे. But our enemy is in the spiritual. पण आपला जो शत्रू आहे तो आत्मिक जगात आहे. He's a spirit being. तो एक आत्मिक जीव A आहे natural man has no power. आणि नैसर्गिक मनुष्याकडे काहीच सामर्थ्य नाही He doesn't even know it. आणि नैसर्गिक मनुष्याला माहिती He देखील नाही. doesn't know the spiritual warfare. त्याला आत्मिक युद्ध तर माहीतच He नाही doesn't know that there is a spiritual आणि enemy. त्याला हे देखील माहिती नाही की एक आत्मिक शत्रू And देखील he has आहे. no entry in that spiritual realm. आणि ह्या नैसर्गिक मनुष्याला त्या आत्मिक जगामध्ये प्रवेशच नाही. And only those आणि फक्त ते who लोक have the life of Christ, ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन who आहे, defeated the spiritual enemy, ज्या ख्रिस्ताने आत्मिक शत्रूला पराभूत has केला, power and authority त्याच्याकडे सामर्थ्य व अधिकार आहे to enter that realm. त्या जगामध्ये प्रवेश Your करायला. words reach there. आणि तुमचे जे शब्द आहे आत्मिक जगाकडे पोचतो. Amen. Not Amen. only on this earth, फक्त या पृथ्वीमध्ये it नाही reaches into the spiritual realm. आणि तुमचे जे शब्द आहे आत्मिक जगामध्ये देखील पोचतो. Spiritual realm is very vast, आणि आत्मिक जग खूपच मोठा आहे, विस्तारित आहे unending. आणि त्याचा अंतच नाही. But because Christ is in you, पण ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे your म्हणून words go beyond this realm to that realm. आणि तुमच्या जे ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे म्हणून तुमचे जे शब्द आहे हा नैसर्गिक जगाला ओलांडून आत्मिक जगाकडे देखील पोचत And आहे. they hear you. आणि ते तुमच्या शब्द They ऐकत hear आहे, your voice. ते तुमच्या वाणी आवाज ऐकत आहे. Amen. आमेन. A natural man, when he speaks, एक नैसर्गिक मनुष्य जेव्हा तो how बोलतो far his voice can go, किती दूर पर्यंत त्याची आवाज जाऊ how शकतो far his words can be heard. आणि किती दूर पर्यंत त्याचे शब्द ऐकले जाऊ Maybe शकतो a few feet, आणि थोडा फीट पर्यंत जाऊ शकतो, but not beyond that. पण त्याच्या पलीकडे त्याचा आवाज जाऊ You शकत cannot नाही. speak from here and in Pune someone will hear. आणि
तो इथून बोलून पुण्यामध्ये कोणी ऐकणार असं होऊ शकत नाही. But when a spiritual person पण speaks, जेव्हा एक आत्मिक व्यक्ती बोलतो, it goes beyond the natural in the spiritual realm. पण जेव्हा एक आत्मिक व्यक्ती बोलतो तो नैसर्गिक जगाच्या पलीकडे जाऊन आत्मिक जगाकडे पोहोचतो. You know, I've commanded demons आणि मी दुरात्म्यांना आज्ञा from दिलेली here, इथून and in some gav, आणि काय गावामध्ये the devil manifested. शैतान प्रगट झाला. You know, many of our church people know that. अनेक आमच्या मंडळीच्या लोकांना ही गोष्टी माहिती That आहे family came and gave आणि testimony त्या कुटुंबाने येऊन साक्षी दिले that when pastor prayed from here, की जेव्हा पास्टर इथूनच प्रार्थना that केली demon got manifested there. आणि तो दुरात्मा तिथे प्रगट झाला. See our words. बघा आमच्या शब्दाकडे Your words are so आणि powerful. तुमचे शब्द खूपच सामर्थ्यशाली आहे. Amen. आमेन. It goes beyond limit. आणि तुमचा शब्द मर्यादाच्या पलीकडे Your जातो natural words become supernatural आणि तुमचे नैसर्गिक जे शब्द आहे अलौकिक शब्द होतो. because Christ is in you. कारण ख्रिस्त तुमच्यामध्ये You are आहे. in Christ तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात and you become one. आणि तुम्ही एक झाले आहात. Amen. आमेन. Everything becomes supernatural. प्रत्येक गोष्टी अलौकिक होतो. When you speak, जेव्हा तुम्ही बोलता the devil trembles. शैतान थरथर कापतो. Amen. Amen. The natural people speak. नैसर्गिक लोक जेव्हा The बोलतात devil doesn't fear. शैतान त्यांना घाबरत नाही He doesn't reach there at all. आणि आत्मिक जगाकडे त्यांचे आवाज And they पोहोचतच don't नाही. know. आणि त्यांना माहिती देखील They नाही. think people, human beings are their enemies. त्यांना वाटत आहे की मनुष्य जातीच त्यांचे शत्रू That's why आहे. they're using the natural weapons to kill human beings. म्हणून ते आपल्या नैसर्गिक हत्यारांचा उपयोग करत आहे मनुष्याचा वध करायला. But we know पण आपल्याला माहिती who आहे is the real enemy की आपला खरा शत्रू कोण आहे behind all this evil. आणि या सर्व दुष्टाईच्या मागे When people kill and murder, जेव्हा लोक खून करत आहे हत्या who is करत आहे behind all आणि this? ह्या सर्व गोष्टीच्या मागे कोण आहे It is the devil. आणि तो शैतान आहे Because that is his mission. कारण तोच त्याचा उद्देश आहे To kill, steal and खून destroy. चोरी व नाश But करण्यासाठी. you have power. पण तुमच्याकडे सामर्थ्य आहे. God will ask us one day, देव आपल्याला एक दिवस you विचारणार had all the power तुमच्याकडे सर्व सामर्थ्य होते that I gave you. जो मी तुम्हाला दिले Did you use it तुम्ही त्या अधिकाराचा उपयोग केला to का bring heaven down, स्वर्गाला खाली to आणण्यासाठी push off darkness, अंधकाराला दूर so that ढकलण्यासाठी I may rule and reign? जेणेकरून मी सत्ता व राज्य करू शकतो. Amen. आमेन. See, God wants you to do it. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही हे गोष्टी केले पाहिजे. You can bring heaven down. तुम्ही स्वर्गाला खाली आणू शकत What आहे. you bind, जे तुम्ही बांधणार heaven will bind. स्वर्ग त्या गोष्टीला What बांधणार. you lose, जे तुम्ही मोकळं करणार heaven will lose. स्वर्ग तिथून मोकळा You करणार. have to move first. तुम्ही प्रथम हालचाल Then केली पाहिजे heaven moves. मग स्वर्ग हालचाल करतो. Amen. You आमेन. cannot say, Lord, you do. No, God won't do anything. आणि तुम्ही बोलू शकत नाही की प्रभू तुम्ही करा करा प्रभू You काहीच know, करणार नाही. many don't have the revelation from the Word of God. अनेक लोकांना देवाच्या वचनातून प्रकटीकरण नाही That's the problem. आणि ही Many समस्या have आहे. lived with the old revelation अनेक लोक जुन्या प्रकटीकरणाने जगले all आहेत their lives, पूर्ण आयुष्यभर and then they left. आणि मग ते निघून गेले. They couldn't do anything. ते धरती सोडून गेले ते काय करू शकत नव्हते. But you should not be like that. पण तुम्ही तसं नसावे Amen. Amen. Get the right message. आणि योग्य संदेश मिळवून घ्या. This time we need the grace message, आणि ह्या वेळेमध्ये तुम्हाला कृपेचे संदेश the new पाहिजे. revelation, नवीन प्रकटीकरण not पाहिजे. the old. जुना नाही. The old will not work today. आणि जुना आज काम करणार नाही. If your mentality is of the old, जर तुमची मानसिकता जुनी you will आहे be frustrated तुम्ही हताश होणार. because you will not see answer coming. कारण तुम्ही उत्तर येताना पाहणार नाही. Amen. I have आमेन. discussed all this before. आणि हे सर्व गोष्टीची चर्चा मी आधी केला आहे. Okay, let's go a little further. आपण पुढे जाऊया. So, many Christians pray, अनेक ख्रिस्ती लोक प्रार्थना but करत their आहेत prayer is not based on Bible knowledge. पण त्यांची जी प्रार्थना आहे पवित्र शास्त्राच्या ज्ञानावर आधारित नाही. They just pray to pray. ते फक्त प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना For करत them, आहेत. it's just a religion. त्यांच्यासाठी प्रार्थना फक्त एक धर्म आहे. I have to pray. मला प्रार्थना करायचं आहे That's all. एवढंच आहे. It's one I have to pray. आणि एक तास मला प्रार्थना So करायचं whatever they want, they pray. म्हणून जे पण त्याला पाहिजे ते तसंच प्रार्थना They करतात. don't even believe or expect an answer. आणि ते प्रार्थनाच्या उत्तराच्यासाठी अपेक्षा करत नाही. It's a traditional way of praying. आणि ही एक पारंपरिक रीत आहे प्रार्थना That is करण्यासाठी. not the thing. आणि अशी गोष्टी नाही. No, that is not prayer at all. आणि ती प्रार्थना मुळीच नाही. So, put first things first. म्हणून प्रथम गोष्टीला प्रथम ठेवा. And the first thing first is we read in 1 Timothy आणि सर्वात प्रथम ती जी गोष्टी आपण 1 तिमोथीमध्ये वाचतो that first you pray for all men. की सर्वात प्रथम तुम्ही सर्व मनुष्यासाठी प्रार्थना करा. You know, many of us Christians, अनेक आपल्यापैकी जे ख्रिस्ती we have आहेत been praying for years. आपण वर्षानुवर्षापर्यंत प्रार्थना करत But most होते. of us were praying for myself, myself. अनेक लोक स्वतःसाठी प्रार्थना करत होते.
We four and no more. आम्ही 4 आणि मग ह्याच्या पुढे Yeah, कोणी that's all. नाही. So that's the prayer we were making. आणि असं प्रकारची प्रार्थना आम्ही करत And we होतो. thought that was prayer. आणि आपल्याला वाटले की ती Now, प्रार्थना don't be आहे. offended, आता नाराज होऊ नका. but that is the prayer everyone is praying. पण अशी प्रकारची प्रार्थना सर्व लोक करत आहे. And they think we have prayed. आणि त्यांना वाटतं की आम्ही प्रार्थना केली They आहे. only pray for their family. ते फक्त आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना Some करत people आहेत. even don't do that. आणि काही लोक हे देखील करत नाही. That's a different category. आणि ते एक वेगळं श्रेणी आहे, But गट आहे. I'm bringing that category of those who pray. पण मी त्या गटाला पुढे आणत आहे जे प्रार्थना करत They आहे. pray for themselves and their family. ते स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी प्रार्थना करत Out आहे. of them, some even go little beyond that. आणि त्याच्यापैकी काही लोक थोडा पुढे देखील जातो. Maybe they pray for the near and dear ones. आणि कदाचित ते आपले जे प्रिय जन आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. Others may go and pray for their church. आणि इतर लोक जो आहेत जाऊन आपल्या मंडळीसाठी देखील And प्रार्थना then they करतात. stop there. आणि तिथेच ते So the थांबतात. entire life they've been praying only for this. म्हणून त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते एवढ्या गोष्टीसाठीच प्रार्थना Even करत some होते. leaders or ministers. आणि काय जे पुढारी आहे, काय सेवक They आहे, pray ते for देखील themselves. ते स्वतःसाठी प्रार्थना And करतात. then they pray and focus on that thing that they're handling. आणि मग ते त्या गोष्टीवर लक्ष लावत आहे किंवा त्या गोष्टीची व्यवहार करत आहे ज्याच्या ते देखरेख करत आहे, What pertains to them. जे त्यांची आहे त्यांच्याविषयी. Not outside that, they won't go. आणि त्याच्या पलीकडे ते जाणार नाही. So this also focusing self. आणि ही देखील स्वतःवर लक्ष केंद्रित This is करणे. a prayer of I want this, I need this. आणि ही अशी प्रार्थना आहे, मला ही गोष्टी पाहिजे, मला ती गोष्टी I want पाहिजे. my family to be blessed. माझी इच्छा आहे की माझी कुटुंब I want आशीर्वादित झालं. me to be blessed. माझी इच्छा आहे की मी I आशीर्वादित want झालो. my children to be blessed. माझे लेकर I आशीर्वादित want झाले. my ministry to be माझी blessed. सेविका आशीर्वादित झाली It's all पाहिजे. my. आणि सर्व मी स्वतः आहे. We don't go beyond that. आपण त्याच्या पलीकडे जात नाही. These kind of prayers are actually selfish prayers. आणि अशी प्रकारची जी प्रार्थना आहे स्वार्थी प्रार्थना It आहे. is just our wants and our needs. आणि ही फक्त आपली गरजे आहे आणि आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती आहे. Some Christians even think, आणि काय लोक ख्रिस्ती what लोकांचे do I विचार, profit if I pray for the world? आणि काय मला काय लाभ आहे जर मी जगासाठी प्रार्थना करतो. They may be saved, they may join any other ministry. आणि त्यांची तारण होणार ते इतर कुठल्या But सेविकामध्ये, I would not benefit जाणार. my ministry. पण माझ्या सेविकामध्ये त्याचा काय लाभ होणार नाही. So everyone is looking for their own profit. म्हणून प्रत्येक लोक आपल्या स्वतःच्या लाभासाठीच बघत If आहे. I don't benefit, जर मला फायदा होत why नाही should I pray? मग मी का प्रार्थना So I करू. am praying for my benefit, म्हणून मी फक्त माझ्या फायद्यासाठीच प्रार्थना my करतो. personal wants, माझ्या वैयक्तिक my गरजांसाठी, personal needs. माझ्या वैयक्तिक जे गरज आहे So त्यांच्यासाठी. then I have a big church म्हणून कारण जेव्हा माझ्याकडे मोठी मंडळी that people असेल, can appreciate me लोक माझे कौतुक करू शकत and they'll आहेत say, yes, he's आणि ते- called of God. आणि बोलू शकत आहे की देवाने त्याला बोलवलेले So आहे. everyone is running for their own my thing. म्हणून प्रत्येक लोक आपल्या स्वतःच्या गोष्टीसाठी If it धावत आहेत. doesn't benefit me, जर मला काय फायदा if होत it doesn't नाही, benefit my ministry, माझ्या सेविकाला जर काही लाभ होत नाही, then why should I pray for मग the मी others? का इतरांसाठी प्रार्थना करू. So everyone standing is before people, म्हणून प्रत्येक लोकांच्या उभं राहणे लोकांपुढेच आहे. not what God thinks about us. की देव आपल्याविषयी काय विचार What करतो people त्याविषयी think about us. लोक माझ्याविषयी का विचार If I have a करतो. big ministry, जर माझी मोठी सेविका people will आहे, praise me. लोक माझी स्तुती करणार, People say, oh, लोक बोलणार होय God is for him. देव त्याच्यासाठी आहे. See, that is not the way it works at all. आणि अशा प्रकारे मुळीच काम होत नाही. What is God saying? आणि देव काय Go बोलतो, beyond yourself. तुमच्या स्वतःच्या पलीकडे जा Pray for all men. आणि सर्व मनुष्यांसाठी प्रार्थना करा. God is interested in the people of the world. आणि देवाला जगाच्या लोकांमध्ये आवड आहे. He's more interested in those who are not saved. आणि देवाला अधिक आवड त्या लोकांमध्ये ज्यांची तारण झालेली नाही. Amen. आमेन. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा, We are always praying for those who are saved. आपण त्या लोकांसाठीच प्रार्थना करत आहे ज्यांची तारण We are झालेली आहे. always praying for those who have God's life. आपण त्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे ज्यांच्याकडे देवाचे जीवन आहे. Even if they become sick and die, they're going to go to heaven. जरी ते आजारी पडले आणि मेले तरी ते स्वर्गातच जाणार But आहे. we are praying only for their human, earthly needs to be met. पण आम्ही फक्त त्यांच्या मानवी पृथ्वीचे जे गरजे आहे पूर्ण होण्यासाठीच प्रार्थना That's करतो. what our prayer is. आणि अशीच आपली If you are प्रार्थना praying झाली for a आहे. believer, जर तुम्ही एक विश्वासूसाठी प्रार्थना we are करत आहे, praying for their earthly problems to be solved. आम्ही त्यांची जी पृथ्वीची समस्या दूर होण्यासाठीच प्रार्थना करतो. And all our life we are praying that way. आणि आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण तसंच प्रार्थना While करतो. there are others outside जेव्हा इतर लोक आहे बाहेर who don't have life, ज्यांच्याकडे जीवनच नाही, what is important? आणि कुठल्या गोष्टी महत्वाची आहे,
heaven's life स्वर्गाचे जीवन or just to pray for the needs and wants of this earth. किंवा फक्त ह्या पृथ्वीची जी गरजे आहे त्याच्यासाठी फक्त प्रार्थना करणे. So many of us leaders, म्हणून आमच्या अनेक जे our पुढारी full आहेत concentration is on the believers. आपलं पूर्ण लक्ष फक्त विश्वासू लोकांवरच They आहे already have life. आणि त्यांच्याकडे तर आधीच जीवन आहे. But there are outsiders, they don't have life. पण बाहेरच्या लोकांकडे तर जीवनच नाही. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत आहे I want that you pray for all men. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व मनुष्यांसाठी प्रार्थना केली See, that's पाहिजे. what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. It says you pray for them because they need life. आणि शास्त्र म्हणत आहे तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा कारण त्यांना जीवनाची गरज आहे. Amen. Amen. See, there are some ministers who are praying आणि असं काही सेवक आहे जे प्रार्थना करत for all आहेत men. सर्व मनुष्यांसाठी. And maybe because of their prayer, आणि कदाचित त्यांच्या प्रार्थनांमुळे many have come to your ministry. अनेक लोक तुमच्या सेविकामध्ये आले असेल. What if a pastor didn't pray आणि काय झालं असतं जर एक पास्टरनी for प्रार्थना केली outside people? बाहेरच्या लोकांसाठी जर And त्यांनी yet he प्रार्थना sees केली people are coming. तरी तो बघत आहे की लोक येत आहे But he doesn't know पण त्याला माहिती that नाही someone is praying beyond their own family and ministry for others. की कोणीतरी त्यांच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी प्रार्थना करत आहे हे त्या पास्टरांना माहिती And नाही. because of that prayer, आणि त्या व्यक्तीच्या many प्रार्थनामुळे are joining your ministry. अनेक लोक तुमच्या सेविकामध्ये सामील होत But no आहेत. one knows it. पण कोणाला माहिती नाही. God knows पण it. देवाला माहिती आहे. And one day he will reveal it in heaven. आणि एक दिवस देव ही गोष्टी स्वर्गामध्ये प्रगट So करणार. don't lift up anyone. म्हणून कुणालाही असं उंच करू Because नका we see from the कारण external आपण बाहेरून पाहतो what you have not seen जे तुम्ही पाहिले or नाही what you don't know. किंवा जे तुम्हाला माहिती नाही God has seen it. देवाने ती गोष्टी And पाहिल्या he knows it. आणि त्याला ती गोष्टी माहिती आहे. Amen. Amen. Don't only pray for self-profit. आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच प्रार्थना No, करू no, no, नका. no, no. Pray according to God's will. आणि देवाच्या इच्छा अनुसार प्रार्थना That's करा. what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे When we pray for other people, जेव्हा तुम्ही इतर लोकांसाठी प्रार्थना करत आहे they will have life. That is what God wants. आणि त्यांना जीवन असेल असं देवाला That's पाहिजे. why 1 Timothy 2 says, म्हणून 1 तिमोथी pray 2 for म्हणत all men. आणि सर्व मनुष्यासाठी Why? प्रार्थना करा का Look here it says, आणि म्हणत आहे because God wants all to be saved. कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांचे तारण झाले See, पाहिजे. look at this. आणि ह्या गोष्टीकडे He बघा. wants everyone to be saved. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांची He तारण wants झाली. everyone must have heaven life. आणि त्याची इच्छा आहे की प्रत्येक लोकांकडे स्वर्गाचे He जीवन doesn't want असेल. anyone to be missed. आणि त्याची इच्छा नाही की कोणीतरी चुकवले He पाहिजे. doesn't want anyone to miss heaven. आणि त्याची इच्छा नाही की कोणी स्वर्गाला चुकवले पाहिजे. See, more than we pray for believers for their personal earthly needs आणि and wants, विश्वासू लोकांना प्रार्थना करण्याच्या ऐवजी त्यांच्या पृथ्वीच्या नैसर्गिक गरजांच्या साठी which is temporary, जी तात्पुरता आहे we need to pray for outsiders आपण बाहेरच्या लोकांसाठी प्रार्थना केली because पाहिजे. God loves them. कारण देव त्यांच्यावर प्रीती करतो And His Son Jesus Christ आणि त्याचे पुत्र प्रभू gave His येशू life ख्रिस्त for all of them. आणि त्याचे प्राण सर्वांसाठी दिले. What a waste it will be आणि किती नासाडी असेल. even after paying for them, आणि त्यांच्यासाठी भरपाई केल्यानंतर paying for their sins, त्यांच्या पापांची भरपाई taking the केल्यानंतर punishment of their त्यांच्या sins. पापाची शिक्षा घेऊन देखील If they go to hell, जर ते नरकात गेले what a great loss. मग किती महान तोटा. Will not the Lord say, I paid for your sin. आणि प्रभू बोलणार नाही का मी तुमच्या पापांसाठी I फेड suffered केला. for your sin. मी तुमच्या पापासाठी I दुःख सोसले. died for your sin. मी तुमच्या पापासाठी मरण You पावला shouldn't be here in hell. आणि तुम्ही इथे नरकात नसावे. Amen. आमेन. That's why God is not willing. म्हणून देवाची इच्छा Since He नाही already paid for them. कारण देवाने आधीच त्यांच्यासाठी भरपाई That's केला why He आहे. doesn't want anyone to miss heaven. म्हणून त्याची इच्छा नाही की कोणी स्वर्गाला गमावले पाहिजे. If He has not paid, जर त्यांनी फेड केला That's a नसता different question. मग ते एक वेगळा प्रश्न झाले असतं. since He has paid, आणि देवाने भरपाई it केली is आहे a म्हणून. great loss आणि देवासाठी महान तोटा आहे if that person misses जर heaven. तो व्यक्ती स्वर्गाला गमावतो तर. Amen. Amen. See, God wants them to receive life आणि देवाची इच्छा आहे की त्यांना जीवन मिळाले as a पाहिजे. gift एक देणगी म्हणून. and come to heaven. आणि ते लोक स्वर्गात आले So, पाहिजे. which prayer as the priority? म्हणून कुठल्या प्रार्थनाला प्राधान्य आहे. You'll find many believers, आणि तुम्हाला असं खूप विश्वास when they दिसेल meet a believer, जेव्हा ते एक विश्वासूला they will भेटतात say, ते बोलले keep me in prayer. मला तुमच्या प्रार्थना ठेवा. We always want prayer for ourselves. आणि आपल्याला नेहमी स्वतःसाठीच प्रार्थना हवी I'm असते. not against it. आणि मी ह्या गोष्टीच्या विरुद्ध तर But नाही. I'm opening eyes to see something more important. पण मी तुमचे डोळे उघडत आहे काहीतरी महत्वाची गोष्टीकडे लक्ष I द्यायला. pray for आणि believers. मी विश्वासू लोकांसाठी But प्रार्थना my करतो. priority is
those who don't have life. पण माझ्या प्राधान्य त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे जीवन Many नाही. times, even in our prayer, we could become selfish. आणि अनेकदा आपल्या प्रार्थनामध्ये देखील आपण स्वार्थी होऊ I शकतो. pray for my church. मी माझ्या मंडळीसाठी Why? So प्रार्थना my करतो church grows. जेणेकरून माझी मंडळी वाढतो, More money comes. अधिक पैसा येतो Everyone knows about my आणि ministry. प्रत्येक लोकांना माझ्या That सेविकाविषयी I माहिती go आहे on the TV. की मी टीव्हीवर So जातो people recognize म्हणून me. लोकांना As a man लोक of मला God. ओळखत आहे See. देवाचा सेवक म्हणून. It's only self. बघा हे सर्व स्वतःच आहे It's not going beyond ourselves. आणि आपल्या स्वतःच्या पलीकडे जात नाही. Amen. आमेन. But God is interested in them. पण देवाला त्यांच्यामध्ये आवड आहे Because the most important prayer is they need life. कारण खूप महत्वाची प्रार्थना आहे की त्यांना जीवन पाहिजे. Amen. Amen. Whether you have these earthly goods or not, आणि तुमच्याकडे पृथ्वीचे गोष्टी आहे, सामान आहे किंवा नाही, we are all going to heaven. आपण तर सर्व स्वर्गातच जात Even if you आहे. don't have जरी तुमच्याकडे the गोष्टी earthly नाही, goods, पृथ्वीचे सामान you have नाही, heaven life. तुमच्याकडे So स्वर्गाचे you're जीवन going to heaven. म्हणून तुम्ही स्वर्गात तर नक्की जात But आहे. they, पण जे इतर लोक आहे, even if they have earthly goods, जरी त्यांच्याकडे पृथ्वीचं but they don't संपत्ती have आहे, heaven life. जर त्यांच्याकडे स्वर्गाचे जीवन नाही, So we need to pray for them. म्हणून आम्ही त्यांच्यासाठीच प्रार्थना केलं पाहिजे. Amen. आमेन. Okay. And he also says, आणि प्रभू असं देखील pray म्हणतात for people in authority. आणि अधिकाराच्या लोकांसाठी प्रार्थना करा. Pray for those people who are high in position. आणि ज्या लोकांचे उंच पद आहे त्यांच्यासाठी देखील प्रार्थना The करा. law enforcement people. आणि नियमच्या देखरेख करणारे Even pray लोकांविषयी for millionaires. आणि करोडपतीसाठी प्रार्थना Not करा. because we're looking for their money. असं No. नाही की आम्ही त्यांच्या पैशाची वाट बघत Because आहे, their word matters. कारण त्यांचे शब्द खूप महत्वाचे असते You know, more than the poor people's आणि words. गरीब लोकांच्या शब्दांपेक्षा Their words become powerful. आणि जे धनवान लोकांचे शब्द सामर्थ्यशाली They can होतात hold many things. आणि ते खूप गोष्टीला They धरू can शकत, lose many things. ते अनेक गोष्टीला मोकळा करू They have शकत power आहेत. to do good. त्यांच्याकडे सामर्थ्य आहे They have चांगलं power करायला, to do evil. त्यांच्याकडे सामर्थ्य आहे वाईट That करायला. is why the म्हणूनच- devil targets these people. म्हणून शैतान ह्या धनवान लोकांना आपलं भक्ष्य बनवतो, त्यांच्यावर लक्ष He ठेवतो, influences them तो त्यांना प्रभावित करतो. because their words have power and authority. कारण धनवान लोकांचे जे शब्द आहेत त्यांच्यामध्ये सामर्थ्य व अधिकार आहे, So they can influence them जेणेकरून तो त्यांना प्रभावित करू to शकतो bring many evil. अनेक दुष्ट गोष्टी आणण्यासाठी, वाईट गोष्टी आणण्यासाठी. Amen. आमेन. They have power, money power, त्यांच्याकडे पैशाचं सामर्थ्य आहे, authority power. अधिकाराची शक्ती आहे. And if it is abused or misused, आणि जर त्याची दुरुपयोग होत आहे, निंदा they नालस्ती can होत आहे, bring much harm in the ते society. समाजामध्ये खूप हानी आणू शकत आहे. So we must pray म्हणून आम्ही प्रार्थना that केलं the devil पाहिजे doesn't influence them, की शैतान त्यांना प्रभावित करत that they नाही, make godly decisions जेणेकरून ते दैवी निश्चय that निर्णय will करणार, benefit us for good. जे आपला भलाईसाठी आपला फायदा होणार म्हणून. Amen. आमेन. So God delights in answering our prayers. म्हणून देवाला खूप आवड आहे आपल्या प्रार्थनेचे उत्तर He wants देण्याविषयी. to give you. आणि देवाला तुम्हाला He wants द्यायची to इच्छा, bless you. देवाला तुम्हाला In आशीर्वाद fact, द्यायची it's already इच्छा, given आणि you. खरोखर देवाने आधीच तुम्हाला दिलेली आहे. But पण He wants us to pray. देवाची इच्छा आहे की आपण प्रार्थना Because केलं पाहिजे. prayer is aligning with His will. कारण प्रार्थना म्हणजे त्याच्या इच्छाच्या ओळीत येणे, रांगेत येणे. When you align with His will, जेव्हा तुम्ही त्याच्या इच्छेच्या ओळीत येत आहे, it comes to pass on this earth. मग गोष्टी ह्या पृथ्वीमध्ये घडून येतात. You know, God is without limit. आणि देवाला कुठलाही मर्यादा नाही, He's all powerful. आणि तो सर्व सामर्थ्यशाली But आहे. we limit God. पण आम्ही देवाला मर्यादा घालतो When we don't agree with Him. जेव्हा आपण त्याच्याबरोबर सहमत होत नाही. How? कसं? When we don't pray. जेव्हा आपण प्रार्थना करत नाही, When we don't ask. जे आपण मागत When नाही, we don't जे declare. आपण जाहीर करत नाही. Amen. आमेन. See, we limit Him. आम्ही देवाला मर्यादा घालतो The devil knows it. आणि शैतानाला ही God is गोष्टी very माहिती powerful. की देव खूपच He can सामर्थ्यशाली do everything, anything. आणि तो प्रत्येक गोष्टी करू शकत आहे, सर्व गोष्टी But करू He शकत. won't do पण देव करणार नाही unless His children जोपर्यंत त्याचे लेकरे pray. प्रार्थना करत नाही That's तोपर्यंत. why He stops us to pray. म्हणून शैतान आपल्याला प्रार्थना करण्यापासून थांबवतो He stops us to be spiritual. आणि आपल्याला आत्मिक होण्यापासून थांबवतो, Because He knows we have power. कारण शैतानाला माहिती आपल्याकडे सामर्थ्य आहे. You see, I was telling my wife, आणि पास्टर मला सांगत होते for so many years, की खूप वर्षापर्यंत he has been studying mankind आणि शैतान मनुष्य जातीचा अभ्यास करत होता and is going contrary to God's word. आणि तो देवाच्या वचनाच्या विपरीतच जातो. He knows how God can enter the scene. आणि त्याला माहिती आहे देव दृश्यामध्ये कसं येऊ He knows शकतो how I can stop God entering the scene. आणि त्याला माहिती आहे की कसं मी देवाला दृश्यामध्ये Because येण्यापासून if थांबवू God शकतो. intervenes, कारण जर देव मध्ये येतो
he can do nothing. मग शैतान काय करू शकत And he नाही. knows आणि त्याला माहिती आहे. God has tied himself up with his people. आणि देवाने स्वतःला त्याच्या लोकांबरोबर बांधले If his आहे. people ask, जर त्याचे लोक मागणार he can enter the sea. मग तो दृश्यामध्ये प्रवेश If the करू people शकतो. don't ask, जर लोक मागत नाही then God can do nothing. मग देव तर काय करू शकत नाही. Amen. He has Amen. learned all this. आपण हे सर्व शिकलो आहे. So many Christians don't know this. अनेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्टी माहिती नाही. That's why God is not able to do much on this earth. म्हणून देव ह्या पृथ्वीमध्ये खूप काही गोष्टी करू शकत नाही. You see, he is the creator. बघा तो निर्माण करता आहे. Within 1 second, if one moves his hand like this, every problem will be solved. आणि एका क्षणामध्ये जर तो आपला हात असं फिरवले प्रत्येक समस्या दूर होऊ शकते. Every Satan and demon will go into hell. आणि प्रत्येक शैतान व दुरात्मा लगेचच नरकात जाणार. Within no time. आणि काय वेळ न He is the लागता creator. कारण तो निर्माण करता आहे. But look, पण बघा he has limited himself to us. त्यांनी स्वतःला आपल्याकडे मर्यादित केलं आहे. If we don't do it, जर आम्ही केले नाही we stop him doing it. आपण देवाला देखील थांबवतो करण्यापासून. Amen. आमेन. And if we don't do it, आणि जर आम्ही केले नाही you let the devil do it. मग तुम्ही शैतानाला ती गोष्टी करायला Because if देतो. you don't resist him, कारण जर तुम्ही त्याचा विरोध केला that नाही means you let him त्याचा अर्थ आहे की तुम्ही त्याला परवानगी reign दिली. and rule this earth. ह्या पृथ्वीवर सत्ता व राज्य करण्यासाठी तुम्ही there is- त्याला अधिकार दिले आहे. If there is evil in the land, जर भूमीमध्ये दुष्टता आहे God will hold the body of Christ responsible, देव ख्रिस्ताच्या शरीराला जबाबदार ठरवणार. not the unbelievers. अविश्वासू लोकांना नाही. That's why the devil has made us so busy in our own म्हणून selves. शैतानाने आपल्याला स्वतःमध्येच खूप व्यस्त करून That's why he ठेवलं has आहे. put many problems. म्हणून त्यांनी खूप समस्या आपल्या जीवनामध्ये ठेवल्या. Christians all their time have been focusing on themselves and their needs. आणि जे ख्रिस्ती आहे पूर्ण वेळेमध्ये स्वतःवरच लक्ष लावत आहे, त्यांच्या गरजांवरच लक्ष They लावत आहे. cannot remove their focus from themselves. आणि स्वतःहून ते आपले लक्ष काढू शकतच नाही. In fact, the Bible says when you remove your focus from yourself and seek His kingdom first, the things that you need, you're running after, God will make those things run after you. आणि शास्त्र म्हणत आहे जर तुम्ही स्वतःला विसरून देवाच्या गोष्टीच्या मागे धावणार मग देव जे इतर गोष्टी तुम्हाला पाहिजे ते सर्व गोष्टीला तुमच्या मागे धावायला लावणार. Amen. आमेन. That's the devil knows this. आणि शैतानाला ही That's why गोष्टी he's माहिती put आहे. many problems. म्हणून त्यांनी खूप समस्या And we ठेवल्या. continuously look to the problems. आणि आपण निरंतर आपल्या समस्याकडे And we बघतो keep on asking. आणि आपण मागत राहतो. We pray for ourselves. आपण स्वतःसाठीच We प्रार्थना tell करतो. others to pray for आपण ourselves. इतरांना सांगतो माझ्यासाठी We प्रार्थना tell करा. everyone to pray for selves. आम्ही सर्वांना सांगतो माझ्यासाठी And you प्रार्थना see करा. that you have never come out of your problem. आणि तुम्ही बघत आहे तुम्ही तुमच्या समस्यातून कधीच बाहेर All निघाले your life you had the same problem. आणि तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तीच समस्या You तुमच्या never जीवनामध्ये received an answer. आणि तुम्हाला कधीच उत्तर And मिळाले you नाही. wonder why आणि तुम्ही कल्पना करत आहे का I'm praying so regularly every आणि day मी for रोज नियमित myself. प्रार्थना करतो I'm स्वतःसाठी asking others to pray for आणि me. मी इतरांना सांगतो माझ्यासाठी प्रार्थना I'm telling करा. the pastor to pray for me. मास्टरांना सांगतो माझ्यासाठी प्रार्थना I करायला run to different meetings. आणि मी वेगवेगळ्या I ask the सभांमध्ये man of God धावतो to pray for me. आणि देवाच्या सेवकाला सांगतो माझ्यासाठी So प्रार्थना you're करा. not coming out of yourself. तुम्ही स्वतःतून बाहेर निघतच You're नाही focused on yourself and your problems. आणि तुम्ही स्वतःवर आणि स्वतःच्या समस्यावर केंद्रित आहात. The more you focus on these things, आणि जितकं अधिक तुम्ही ह्या गोष्टींवर लक्ष you're removing लावणार your focus on God. आणि तुम्ही देवापासून आपलं लक्ष काढत When आहे. you give, you receive. जेव्हा तुम्ही देतात तेव्हा तुम्हाला प्राप्त When you होतो. pray for others, you receive. जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करत आहे तेव्हा तुम्हाला मिळतो. That's the way heaven works. आणि असं प्रकारे स्वर काम You करतो. know, many want financial blessings अनेक लोकांना आर्थिक आशीर्वाद and पाहिजे they pray. आणि ते प्रार्थना You cannot करतात. pray for that आपण त्याच्यासाठी प्रार्थना because करू there's no शकत money in heaven. कारण स्वर्गामध्ये तर पैसा नाही. What does the Bible say? आणि शास्त्र काय म्हणत When आहे you give, you receive. जेव्हा तुम्ही देतो तेव्हा तुम्हाला मिळतो. But many are praying, Lord, give me money, Lord, give me money, Lord, give me finance, Lord, give me this, give me that. पण अनेक लोक प्रार्थना करतात प्रभू मला पैसा दे, मला आर्थिक आशीर्वाद दे, मला हे दे ते दे. No, you're focusing on yourself. तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित You करत start praying for others, तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करायला सुरू करा. God will open a way for you. देव तुमच्यासाठी मार्ग उघडणार. Amen. Because if God blesses you when you're praying for self and being selfish, then He will lift the level of your selfishness. आणि जर देव तुम्हाला स्वतःला आशीर्वाद देत आहे, तुमच्या स्वार्थीपणासाठी आशीर्वाद देत आहे, मग देव तुम्हाला स्वतःला उंच करणार. स्वतःला सेल्फिशपणा को ऊंचा करेगा. तुम्हाला स्वतःला स्वार्थीपणामध्ये उंच करणार. If He blesses you in your selfishness, He'll be lifting up your selfishness. आणि जर तो तुम्हाला तुमच्या स्वार्थीपणामध्ये आशीर्वाद देणार मग तो तुम्हाला स्वार्थीपणामध्ये उंच करणार. Amen. Amen. So no, get this म्हणून revelation. हे प्रकटीकरण मिळवून घ्या.
Oh, it's already 9. Okay, I'll just mark here. I'll continue this wonderful message for you tomorrow. आणि हा सुंदर संदेश मी उद्या तुमच्यासाठी चालू ठेवणार आहे. Okay, okay, now to my wife. Yeah. Now, if you're blessed with this message, जर तुम्ही हा संदेशाद्वारे you आशीर्वादित can, झाले आहे, you can, if you want to give your donations, you can give. जर तुम्हाला तुमच्या दान अर्पण दशमान द्यायचं आहे तर तुम्ही QR कोडद्वारे आपलं दशमान दान अर्पण देऊ शकत आहे. Now, I know many Christians have collected money for so many months अनेक ख्रिस्ती लोकांनी खूप महिन्यापर्यंत पैसा जमा केलेली and आहे they want to give, you can give. आणि त्यांना द्यायचंय तर ते देऊ शकत आहे. Because financial blessing comes when we give कारण आर्थिक आशीर्वाद येतो जेव्हा आपण देतो to the right ministry. आणि योग्य सेविकामध्ये जेव्हा That's तुम्ही very देतात important. तेव्हा ही खूप महत्वाची आहे. I believe we got many revelations today. आणि माझा विश्वास आहे तुम्हाला आज खूप प्रकटीकरण मिळाले You know, आहे. in this lockdown, Holy Spirit has given me many revelations. आणि ह्या टाळेबंदीच्या वेळेमध्ये पवित्र आत्माने मला खूप And, प्रकटीकरण and दिले many आहे. asking me many questions अनेक लोक मला अनेक प्रश्न विचारत आहे on via email. आणि माझ्या ईमेलवर See, I cannot answer one by one. आणि एक एक प्रश्नांच्या मी उत्तर देऊ But शकत in my नाही. messages, I cover all those answers. पण माझ्या संदेशांमध्ये मी त्या सर्व प्रश्नांचे उत्तर You देतो. know, yesterday we had a meeting in Pimpri. काल पिंपरीमध्ये सभा झाली. You know, one young boy came. एक तरुण मुलगा I आला remember during this pandemic, आणि माझ्या लक्षात आहे हा He महामारीच्या and his वेळेमध्ये family तो आणि त्याच्या had कुटुंब come for prayer. ते प्रार्थनासाठी आले होते And they were a new family. आणि ते नवीन कुटुंब And आहे that boy was so afraid आणि तो जो मुलगा होता खूपच भयभीत that होता every time he would wash his hands, की दरवेळेस तो आपला हात धुत होता every time he would wash his face, आणि दरवेळेस आपलं तोंड धुत he होता. couldn't sleep. तो झोपू He had शकत so नव्हता much fear. आणि त्याच्यामध्ये खूप He भीती stopped होती studying. आणि तो अभ्यास करण्याचा Young बंद boy. केला. तरुण मुलगा. But from that time, I used to tell him आणि त्यावेळेस मी त्यांना सांगत होता whatever I told about this virus आणि जे काय मी ह्या विषाणूविषयी And I सांगितले prayed आणि for मी him. प्रार्थना केला त्याच्यासाठी a few times. आणि थोड्या वेळेसाठी Yesterday, he came up काल तो आला with so much joy. आणि खूप आनंदित होता. He said, Pastor, त्यांनी सांगितले, पास्टर I'm free. मी बंदमुक्त झालो, I मी was so स्वतंत्र happy. झालो, मी इतका He आनंदित said, झालो. I'm free, Pastor. आणि त्यांनी सांगितले, पास्टर मी बंदमुक्त Now झालो, there's no fear, आता माझ्यात मुळीच भीती and I'm नाही now going ahead with my आणि studies. मी माझ्या अभ्यासामध्ये पुढे जात आहे. You know, he was so afraid. He didn't want to live. He wanted to die. आणि तो इतका घाबरलेला होता, त्याला जगायचीच इच्छा नव्हती, त्याला मरायची इच्छा होती. See, but now, yesterday he came up and said, Pastor, I'm set free. आणि काल तो येऊन म्हणाला, पास्टर मी आता मोकळा झाल्या, You know, बंदमुक्त झालो आहे. Fear will not live by any other way. आणि भीती इतर कुठल्याही मार्गाने तुम्हाला सोडून It जाणार will नाही. live by the word of God. फक्त देवाच्या वचनाने भीती तुम्हाला सोडून जाणार. So make your children, everyone, to hear the word. म्हणून तुमच्या लेकरांना सर्वांना जे घरी आहे त्यांना वचन ऐकायला I लावा. prayed for small children. आणि मी लहान लेकरांसाठी देखील प्रार्थना Having so केली. much fear. त्यांच्या मनात खूप भीती होते Because continuously they are hearing many bad news. कारण निरंतर ते सतत वाईट बातमी ऐकत You may आहेत not know. आणि तुम्हाला माहिती Your नसेल child may be carrying fear. की तुमच्या मुलामध्ये भीती असेल, Your wife or your husband may be carrying तुमच्या fear. पती किंवा पत्नीमध्ये भीती असेल, They may not tell you. ते तुम्हाला बोलणार नाही. You make them, expose them to the word of God. तुम्ही त्यांना देवाच्या वचनाकडे उघडे करा, But the right word. योग्य वचनाकडे उघडे करा. Not that wrong doom and gloom word that people are preaching. आणि ते चुकीच्या शब्द नाही, उदासाचे, अंधकाराचे, दुर्दैवाचे संदेश जो लोक आज प्रचार करत आहे. People are taking this negative diet from the world. आणि जे लोक आहे नकारात्मक जे भोजन आहे जगातून घेत आहे, When they go to church, जेव्हा ते म्हणली जातात they're taking the fear diet. ते भीतीचे अन्न घेत आहे And they go home starving. आणि ते घरी जात आहे भूकमार होऊन. They're not taking any spiritual food. ते कुठले आत्मिक भोजन घेतच This नाही. is the condition today. आणि ही अवस्था आहे आज. These are not those days. आणि हे ते दिवस नाही. Okay, I'll continue tomorrow. आणि उद्या मी चालू Now, ठेवणार आहे. I'll just make a gentle prayer for you. आणि मी तुमच्यासाठी एक सामान्य You प्रार्थना know, करतो. I've got too much to give. आणि मला तुम्हाला द्यायला खूप काही गोष्टी Many आहेत. revelations. खूप प्रकटीकरण द्यायचं But I'm आहे, not getting much time. पण मला तर अधिक वेळ मिळत नाही Because it'll take hours and hours if I कारण speak. तासन तास लागेल बोलायला. Okay, let me pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना If करतो. there's anything you need, I'll pray.
please pray for me to get new blessed home. Okay. See, to that person I'm telling you, आणि त्या व्यक्तीला सांगत आहे you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात So your home is blessed. म्हणून तुमच्या घर आशीर्वादित आहे. Amen. आमेन. Home doesn't bless you. आणि घर तुम्हाला आशीर्वाद देत नाही, You bless your home. तुम्ही तुमच्या घराला आशीर्वाद You are देता. blessed. तुम्ही आशीर्वादित So आहे. wherever you go, म्हणून जिथे तुम्ही जाणार that home is blessed. तो घर आशीर्वादित आहे. Amen. आमेन. Don't worry, I'm praying for you. आणि चिंता करू नका. मी Father, I thank you for all these wonderful saints. पिता सर्व सुंदर संतांसाठी प्रार्थना करतो. Father, I pray for that dear sister or brother, आणि त्या that sister. त्या that, बहिणासाठी yeah. बहिणीसाठी प्रार्थना I करतो. pray that that person may get a nice home. आणि प्रार्थना करतो त्या व्यक्तीला चांगलं घर मिळेल, In नवीन घर Jesus' मिळेल name. येशूच्या नावात. Father, all those who are going through fear, आणि प्रत्येक लोक जे भीतीतून In जात any आहेत form. पिता, कुठल्याही रूपामध्ये I rebuke that fear त्या भीतीला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात. Father, those who are looking out for a job, पिता जे लोक नोकरीसाठी a शोधत better आहेत job, किंवा उत्तम or नोकरीसाठी शोध those who करत are struggling with finance, किंवा जे लोक पैशाबरोबर संघर्ष करत I आहेत, blessed you in मी Jesus' name. तुम्हाला आशीर्वाद देतो येशूच्या नावात. I pray, Father, they may get a good job, प्रार्थना करतो की त्यांना चांगला नोकरी मिळेल, good salary, चांगला पगार मिळेल. and we believe आणि आम्ही this विश्वास is the करतो time आणि ही ती वेळ that आहे the wealth of the sinner is coming to the saints. जिथे पापी लोकांच्या धन संत लोकांकडे येत आहे. Yeah, believers, विश्वासूनो, wake up with expectancy. आणि अपेक्षाने तुम्ही जागे व्हा. Those who have been giving in the right ministry, आणि जे लोक योग्य सेविकामध्ये देत होते, suddenly अचानक the wealth is going to come. धन तुमच्याकडे येणार आहे. Amen. Amen. This is not for heaven. आणि ही There is स्वर्गासाठी no नाही. wealth in heaven. स्वर्गामध्ये तर धन No नाही. money in heaven. स्वर्गामध्ये पैसा There is नाही, here. फक्त And it is going पृथ्वीमध्ये. to happen now. आणि ही गोष्टी आताच This is होणार the आहे. time we have entered. आणि ह्या काळामध्ये आम्ही प्रवेश केला आहे. Amen. So Amen. believe. Keep on म्हणून believing. विश्वास करा, सतत विश्वास This is the धरा. time of blessing. आणि ही आशीर्वादाची वेळ I आहे. bless you in Jesus' मी name. तुम्हाला आशीर्वाद देतो I even येशूच्या pray for नावात. small children. आणि लहान लेकरांसाठी If देखील they are प्रार्थना. fear, जर त्यांच्यात भीती I आहे, rebuke that fear. त्या भीतीला धमकावतो In Jesus' name. येशूच्या Say नावात. amen. बोला आमेन. Father, I pray for husband and wives. पिता पती पत्नींसाठी प्रार्थना Any kind करतो. of problem among the relationship, आणि त्यांच्या नातेसंबंधामध्ये जर कुठल्याही I समस्या आहे, remove it in Jesus' त्याला name. काढून टाकतो येशूच्या I नावात. pray and प्रार्थना करतो declare आणि घोषणा करतो, no sickness, कुठलाही आजार, no virus कुठलाही विषाणू will come near your house. तुमच्या घराजवळ येणार नाही. In Jesus' name. येशूच्या नावात I declare मी घोषणा करतो, fun, मज्जा, joy, आनंद, peace, शांती, happiness सुख in your home. तुमच्या घरामध्ये In Jesus' name. येशूच्या नावात. Any kind of symptoms, कुठल्याही प्रकारचे of this लक्षण virus. ह्या विषाणूचे I rebuke it in त्याला Jesus' धमकावतो येशूच्या नावात. name. Be healed. आरोग्यदायी हो. Amen. आमेन. Okay, so don't fear. आणि भिऊ नका. This is just a virus. ही फक्त एक विषाणू आहे. Don't have to fear. तुम्हाला भियायची काय गरज नाही. We have a revelation from heaven. आणि आपल्याकडे स्वर्गापासून प्रकटीकरण आहे. Don't go on feeding this negative diet. आणि नकारात्मक भोजन घेत राहू नका जगातून. Amen. आमेन. Take the right word. आणि योग्य वचनच तुम्ही घ्या. Don't hear those who are spreading the rumors of doom and gloom and last days and tribulation, rapture. No. आणि जे उदासीचे, अंधकाराचे, दुर्दैवाचे, शेवटच्या दिवसाचे, स्वर्गग्रहणाचे जे संदेश देत आहे ते ऐकू नका आणि ते घेऊ नका. That will happen, but not now. आणि ती गोष्टी होणार आहे पण आता ती वेळ नाही. Amen. आमेन. Okay. Thank you for watching and hearing. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आणि And ऐकण्यासाठी do धन्यवाद. share this message आणि हा संदेश तुम्ही नक्की शेअर because करा. I want everyone to know this truth. कारण माझी इच्छा आहे की प्रत्येक लोकांना हे सत्य समजले Do पाहिजे. share this message. आणि हा संदेश तुम्ही नक्की शेअर करा. Thanks for watching. आणि व्हिडिओ And पाहण्यासाठी tomorrow खूप we धन्यवाद. have at 7:45. 7:45. उद्या बरोबर 7:45 वाजता आमची सभा Don't सुरू miss होणार. any of my message. आणि माझ्या कुठलाही संदेश तुम्ही चुकवू नका. They are revelations ते from heaven. प्रकटीकरण आहे स्वर्गातून. Amen. Amen. So come tomorrow. म्हणून उद्या या. Thanks for watching. परत धन्यवाद. God bless you पाहण्यासाठी all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. And all those who are giving, आणि जे सर्व लोक देत आहे God will surely bless you. देव नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देणार. Amen. आमेन.